बिग बॉस मराठीच्या 5व्या आणि 6व्या सीझनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर आणि याच सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख यांनी केल्यानंतर ते आता थेट लॉकअप 2 हे नेटफ्लिक्सवरचं OTTवरचं जे रियालिटी शो आहे याचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी फराह खान या सुद्धा आहेत. पण मात्र फराह खान यांना हिंदी चित्रपटसृष्टीतला किंवा रियालिटी शो मधला होस्ट करण्याचा अनुभव मोठा आहे. पण मात्र रितेश देशमुखला फराह खान यांच्या एवढा अनुभव नसला तरी रितेश देशमुख यांनी मराठी बिग बॉसचे 2 सीझन केलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. म्हणून लॉकअप 2 या रियालिटी शो मध्ये होस्टिंग करण्याचा मान रितेश देशमुख यांना मिळालेला आहे. पण मात्र त्यांच्या बरोबरीला असणाऱ्या ज्या फराह खान आहेत यांना सुद्धा रितेश देशमुख यांनी मागं टाकलेलं आहे. मग ते नेमकं मागं कशा पद्धतीने टाकलंय, का टाकलंय, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. लॉकअप 2 हा रियालिटी शो OTTवर प्रदर्शित होत आहे. नेटफ्लिक्सवर ते दाखवलं जात आहे. त्याच्यामध्ये अनेक कलाकार आहेत, हिंदीमधले मोठमोठे दिग्गज सिनियर कलाकार सुद्धा आहेत आणि सेम बिग बॉस सारखाच हा एक रियालिटी शो आहे. लॉकअपमध्ये त्यांना ठेवण्यात येतं, एकमेकांसोबत ते कशा पद्धतीने विवाद घालतात हे आपल्याला त्या रियालिटी शोच्या माध्यमातून बघायला मिळतं. पण मात्र हा शो होस्ट करण्यासाठी रितेश देशमुख यांची निवड झालेली आहे. कारण की रितेश देशमुख यांनी या अगोदर बिग बॉस मराठीचे दोन्ही सीझन यशस्वीरित्या केलेले आहेत आणि 5व्या आणि 6व्या सीझनचा TRP मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तो रितेश देशमुख यांच्यामुळे वाढलेला आहे असं सुद्धा बरेच जण म्हणतात. मग आता रितेश देशमुख यांनी याच अनुभवावरून फराह खान यांना सुद्धा मागं टाकलेलं आहे, ते म्हणजे पैशांच्या बाबतीत. कारण की एखादा रियालिटी शो, एखादा शो 1 हप्त्यासाठी, एका वीकसाठी शूट करायचा म्हणलं तर त्याचं मानधन ठरलेलं असतं. मग हेच मानधन फराह खान यांना एका वीकसाठी, एका सीझनसाठी त्यांना त्या ठिकाणी 15 ते 20 लाख रुपये एका शूटसाठी त्या ठिकाणी मिळतं. तर तेच मानधन रितेश देशमुख याला 20 ते 30 लाख रुपये दिलं जात असल्याचं प्रसार माध्यमांनी सांगितलेलं आहे. सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार तशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. मग फराह खान यांनी या अगोदर अनेक असे रियालिटी शो केलेले आहेत, इंडियन आयडल सारखे कार्यक्रम होस्ट केलेले आहेत आणि ते आता रितेश देशमुख यांच्यासोबत काम करत असल्यामुळं आणि रितेश देशमुख यांच्यापेक्षा कमी मानधन घेत असल्यामुळं एकच चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं लॉकअप 2 हा OTT रियालिटी शो प्रदर्शित होत आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? खरंच रितेश देशमुख यांचं होस्टिंग प्रेक्षकांना आवडत आहे का त्या कलाकारांमुळे हा शो गाजत आहे? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.